पांडवांची आई कुंती, जिला पृथा असेही म्हटले जाते. हिचे आयुष्य म्हणजे त्याग, संघर्ष आणि धैर्याची एक मोठी गाथा आहे. कुंतीचा विवाह हस्तिनापूरचा राजा पांडू यांच्याशी झाला. लग्नानंतर पांडूचे माद्रीशी दुसरे लग्न केले. एकदा शिकार करताना पांडूच्या हातून चुकून एका ऋषींची हत्या झाली. राजा पांडू एकदा शिकारीला गेले असताना त्यांनी चुकून संभोग अवस्थेत असलेल्या किंदम ऋषींना बाण मारला. मरण्यापूर्वी ऋषींनी पांडूला शाप दिला की जेव्हा कधी तू पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. या शापामुळे पांडू नैसर्गिकरित्या पिता होऊ शकत नव्हते. लग्ना अगोदर जेव्हा कुंती, जिचे मूळ गाव पृथा होते, आपल्या वडिलांकडे असतानाच म्हणजे कुंती भोज राजाकडे राहत असताना तेव्हा त्यांच्या राजवाड्यात दुर्गास ऋषी पाहुणे म्हणून आले होते. दुर्गास ऋषी हे त्यांच्या अत्यंत रागीट स्वभावासाठी प्रसिद्ध होते. त्यांची थोडी जरी गैरसोय झाली तर ते शाप द्यायचे. राजा कुंती भोजने ऋषींच्या सेवेची जबाबदारी आपली कन्या कुंतीवर सोपवली. कुंतीने अत्यंत नम्रपणे दिवसरात्र एक करून ऋषींची सेवा केली. ऋषींनी अनेक वेळा तिची परीक्षा घेतली. कधी अवेळी जेवण मागितले तर कधी कठीण हट्ट धरले, पण कुंती कधीही रागवली नाही किंवा तिने तक्रार केली नाही. कुंतीच्या या निस्वार्थ सेवेवर आणि सहनशीलतेवर दुर्वास ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांना आपल्या योगशक्तीने भविष्यातील संकटांच्या पांडूंच्या शापाची जाणीव झाली होती. त्यामुळे त्यांनी कुंतीला एक अथर्ववेदातील सिद्ध मंत्र दिला. ऋषींनी तिला सांगितले की या मंत्राचा वापर करून तू ज्या कोणत्याही देवतेचे ध्यान करशील ती देवता तुझ्या समोर प्रकट होईल आणि तुला त्यांच्यासारखा तेजस्वी पुत्र प्राप्त होईल. हा मंत्र मिळाल्यावर तो खरोखरच काम करतो का हे पाहण्यासाठी कुतूहलापोटी सूर्यदेवाचे आवाहन केले. सूर्यदेवाच्या आशीर्वादाने कुंतीला एक पुत्र प्राप्त झाला. तो मुलगा जन्मताच शरीरावर कवच आणि कुंडले घेऊन जन्माला आला. हाच मुलगा पुढे कर्ण म्हणून ओळखला गेला. त्या काळी विवाहबाह्य मुलाला समाजात स्थान नव्हते. कुंती अविवाहित होती, त्यामुळे तिला भीती वाटली की जर हे जगाला समजले तर तिच्या वडिलांच्या कुंतीभोज राजाच्या इज्जतीला धक्का लागेल आणि तिला समाजात कलंकित मानले जाईल. जड अंतकरणाने कुंतीने त्या बाळाला एका सुरक्षित पेटीत संदुकात ठेवले आणि ती पेटी गंगा नदीत सोडून दिली. लग्नानंतर राजा पांडू शापामुळे हतबल झाले होते. तेव्हा कुंतीने आपल्या वरदानाचा वापर करून पुत्रांना जन्म दिला. एक, युधिष्ठिराचा जन्म, धर्माचा वंश. राजा पांडू यांना एक असा पुत्र हवा होता जो न्यायप्रिय आणि नीतिमान असेल, जो भविष्यात राज्याचा कार्यभार सांभाळू शकेल. पांडूच्या सांगण्यावरून कुंतीने यमराज म्हणजे धर्मराज यांचे ध्यान केले. यमराज प्रकट झाले आणि त्यांच्या आशीर्वादाने कुंतीला पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव युधिष्ठिर ठेवण्यात आले. युधिष्ठिर जन्मापासूनच शांत आणि सत्यवचनी होते. 2. भीमाचा जन्म, वायूचे बळ. युधिष्ठिरानंतर पांडूला असा पुत्र हवा होता जो अत्यंत शक्तिशाली असेल आणि शत्रूचा थरकाप उडेल. कुंतीने यावेळी वायुदेव म्हणजेच पवनदेव यांचे आवाहन केले. जेव्हा भीमाचा जन्म झाला तेव्हा आकाशवाणी झाली की हा बालक जगातील सर्वात बलवान पुरुष असेल. असं म्हणतात की जन्मानंतर भीमाने चुकून एक दर्गावर पाय ठेवला तर तो दगड फुटून त्याचे तुकडे झाले होते. 3. अर्जुनाचा जन्म, इंद्राचा पराक्रम. पांडूला आता एक अशा पुत्राची ओढ होती जो युद्धकलेत निपुण आणि जगज्जेता असेल. यासाठी कुंतीने स्वर्गाचा राजा इंद्रदेव यांची उपासना केली. इंद्राच्या आशीर्वादाने अर्जुन जन्माला. अर्जुनाच्या जन्मावेळी सर्व देवदेवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली होती, कारण तो भविष्यातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होणार होता. 4. नकुल आणि सहदेवाचा जन्म, अश्विनी कुमारांचे कृपा. कुंतीला 3 पुत्र झाले, पण पांडूची दुसरी पत्नी माद्री हिला मूल नव्हते. ती दुःखी असायची. कुंतीने मोठेपणा दाखवत आपला मंत्र माद्रीला दिला. माद्रीने विचार केला की मला एकाच वेळी 2 मुले हवी आहेत, म्हणून तिने अश्विनी कुमार, जे जुळे देव आणि देवांचे वैद्य आहेत, त्यांचे ध्यान केले. परिणाम माद्रीला नकुल आणि सहदेव हे 2 सुंदर आणि बुद्धिमान जुळे पुत्र झाले. जरी त्यांचे जैविक बायोलॉजिकल वडील वेगवेगळे देव असले तरी सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या त्यांना पांडुपुत्र म्हणजेच पांडव म्हटले जाते. या 5 मुलांना जन्म महालात नाही तर
शतशृंग नावाच्या पर्वतावर ऋषीमुनींच्या आश्रमात झाला होता. जरी त्यांचे दैवी पिता वेगळे असले तरी पाचही पांडवांनी कुंतीला आपली माता मानले आणि एकमेकांशी असलेले त्यांचे प्रेम जगासाठी एक आदर्श बनले. तर ही होती 5 पांडवांच्या जन्माची अद्भुत आणि दैवी कथा. महाभारतातील ही घटना एका कुटुंबाची गोष्ट नसून तर धर्म, त्याग, नात्यातील प्रेमाचा एक सुंदर मिलाफ आहे. कुंतीने ज्या धैर्याने आपल्या पुत्राचे संगोपन केले आणि पांडूने ज्या एकजुटीने अधर्माविरुद्ध लढा दिला, ती गाथा आजही आपल्याला प्रेरणा देते. 5 वेगवेगळ्या देवांच्या अंशाने जन्म घेऊनही पांडव म्हणून त्यांची ओळख अजरामर झाली. मित्रांनो, महाभारतातील 5 पांडवांच्या जन्माची ही अद्भुत आणि दैवी कथा तुम्हाला कशी वाटली? कुंतीची सहनशीलता, पांडूचा त्याग आणि 5 वेगवेगळ्या देवांच्या अंशाने जन्मलेल्या पांडवांची ही एकजूट आजही आपल्याला खूप काही शिकवून जाते. जर तुम्हाला ही पौराणिक माहिती आवडली असेल तर या पोस्टला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. भारतीय संस्कृती आणि इतिहासातील अशा रंजक आणि अपरिचित कथा सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील भागाची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.